तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण हायड्रोकार्बन स्टडी करणार आहोत। तर पहिलं बघा, त्याच्यामध्ये सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन आहे आणि अनसॅच्युरेटेड। सॅच्युरेटेडमध्ये सिंगल बॉन्ड असते आणि अनसॅच्युरेटेडमध्ये डबल किंवा ट्रिपल बॉन्ड असतात। अल्केन सॅच्युरेटेडमध्ये येते, त्याचा जनरल फॉर्म्युला आहे CnH2n+2 आणि अल्किनचा आहे CnH2n आणि अल्काइनचा आहे CnH2n-2। तर बघा, CnH2n+2 ला आपण एक्झाम्पलमध्ये काय घेतलेलं आहे, मिथेन घेतलेला आहे, इथेन घेतलेला आहे, प्रोपेन, ब्युटेन, पेंटेन, हेक्सेन, हेप्टेन, ऑक्टेन, नोनेन, डिकेनपर्यंत। तर याचे फॉर्म्युले आपण असे तयार केलेले आहेत बघा। तर बघा, मी एक फर्स्ट कार्बन घेतला, त्याच्यामध्ये मी 4 हायड्रोजन लावले, नंतर 2n+2 असल्यामुळे 6 हायड्रोजन होईल। तर अशा प्रकारे हे कॅल्क्युलेशन आहे। तर दुसरं बघा, अल्किनमध्ये बघा Cn, याचा जनरल फॉर्म्युला काय, CnH2n। याच्यामध्ये डबल बॉन्ड असतात अल्किनमध्ये। तर याचे एक्झाम्पल आहे इथिन, प्रोपिन, ब्युटीन, पेंटीन, असे तुम्ही 10पर्यंत बनवू शकता। आता बघा अल्काइनचा जनरल फॉर्म्युला आहे CnH2n-2। CnH2n-2 याच्यामध्ये तुम्ही इथाईन, प्रोपाईन, ब्युटाईन असे तयार करू शकता। याचा फॉर्म्युला आहे बघा। त्या फॉर्म्युल्यानुसार मी काय केलं, हायड्रोजनमधून 2 मायनस केलं आणि 2ला मल्टिप्लाय केलं। तर C2H2 हा इथाईनचा आहे फॉर्म्युला, जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला। जनरल फॉर्म्युल्यानुसार मॉलिक्युलर फॉर्म्युला आपल्याला काढता येते। आणि हे सगळे कार्बन्स आहेत, हायड्रोकार्बन्स हे चेनमध्ये असतात। ते आता आपण पुढे स्टडी करू। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच। जय हिंद, जय महाराष्ट्र।